हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना वेलकम बॅक टू माय चॅनल। स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे रोहिणी तुळे। तर आज आहे गुरुवार आणि गुरुवारच्या दिवशी म्हणजे एका सणासारखाच गुरुवार असतो स्वामी भक्तासाठी। कारण की गुरुवार हा स्वामी भक्तांना खूप आवडतो, कारण की त्या दिवशी आपण स्वामींच्या छान अशा सेवा करतो, स्वामींची पूजा करतो, स्वामींना जे आवडतं ते देतो। तर आज गुरुवार असल्याने मला खूप म्हणजे सेवा पण असतात माझ्या आणि दिवस कसा जातो समजत नाही। तर इथे आता चालू आहे सकाळची पूजा। तर घरातलं सर्व कामं आवरून घेतली आधी। तर सर्व आवरून जर आपण पूजेला बसलो ना तर मन पण त्याच्यात लागतं, नाही तर मग अर्धं काम राहिलं आणि अर्धवट ते सोडून आपण पूजेला बसतो, त्याने मग आपल्या सेवा पण तेवढ्या मनासारख्या होत नाही, त्याच्यात मन पण तेवढं लागत नाही। म्हणून मग आपलं सर्व कामं आवरून घ्यायचे आणि नंतर मग आपण पूजेला बसू शकतो। आणि पूजा करताना सर्व साहित्य आपल्या जवळच घेऊन बसायचं, नाहीतर मग काय होतं मध्ये मध्ये आपल्याला उठावं लागतं त्यामुळे। आणि सेवा करताना कधीही मधून उठू नये। पूजा करताना आपण उठू शकतो पण मग सेवा करताना उठायचं नाही। भरपूर मला फोन येतात ताईंचे, तर त्या म्हणतात की ताई आम्हाला एवढा वेळ सेवेला मिळत नाही, घरातली पण कामं असतात, त्याच्यामुळे सेवेला एवढा वेळ आम्हाला देता येत नाही आणि आमच्या सेवा अर्धवटच राहतात। नाहीतर मग आम्ही काय करतो, सकाळी अर्ध्या सेवा करतो, मग संध्याकाळी अर्ध्या सेवा करतो आणि आपण सर्व कामं सोडून जर पूजेला बसलं तर मग घरात पण चिडचिड होते, ना पूजेमध्ये मन लागत ना मग कामामध्ये मन लागत। तर अशा अडचणी आहेत काही ताईंच्या। तर मी तुम्हाला आज त्याविषयीच काही माहिती देणार आहे की आपण कमी वेळेमध्ये कशी आपली स्वामीसेवा पूर्ण करू शकतो। किंवा मग काही ताई आहेत की त्या वर्किंग आहेत, त्यांना घरचं करूनसुद्धा कामावरती जावं लागतं, मग त्यांच्या जाणेनं पूर्ण सेवा करणं शक्य होत नाही, अर्धवट सेवा होते त्यांच्याच्याने। मग त्याविषयीच मी तुम्हाला थोडीफार आज माहिती देणार आहे की मी कमीत कमी वेळेमध्ये कशी माझी स्वामीसेवा पूर्ण करते। तुम्हाला विचार पडेल की ताई मग तुम्ही शॉर्टकट वापरता का सेवेमध्ये? नाही, सेवेमध्ये कधी शॉर्टकट नसतोच आणि पूर्णच आपल्याला सेवा करायची असते। देवाला आपण एखादी गोष्ट मागतो, मग ती अर्धवट मागतो का? मग त्यांची सेवा अर्धवट कशी आपण करायची? पूर्णच करायची ना। तर कमी वेळेमध्ये आपण स्वामी सेवा किंवा इतर देवांच्या सेवा आपण कशा करू शकतो पूर्ण, तर तेच आज मी तुम्हाला सांगणार आहे। तर इथे आता मी देवपूजेला बसले आहे। देवपूजा करता करता मी काय केलं, तुम्हाला साईडला श्री स्वामी समर्थ महाराजांचं नित्यसेवेचं जो ग्रंथ आहे तो दिसला असेल, साईडनं मी ठेवलेला आहे। पूजा करता करता मी काय करते, माझे काही स्तोत्र मंत्र किंवा स्वामी स्तवन, श्रीसूक्त, कालभैरवाष्टक, हनुमान चालिसा किंवा मग इतर स्तोत्र मंत्र असतात काही देवांचे, तर ते मी असे साईडला पुस्तक ठेवते आणि पूजा करता करता मी काय करते, त्याचं पठण करत असते। तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता। पूजा करता करता तुमचे काही स्तोत्र मंत्र जप असेल स्वामींचा, तेव्हापासूनच सेवेला सुरुवात करून टाकायची। आणि आधी तर सेवा करताना आपल्याला दिवा लावून घ्यायचा, कारण की दिवा हा आवश्यकच असतो सेवा करताना। तर साईडला तुम्ही दिवा लावून ठेवू शकता आणि नंतर जेव्हा देवांना स्नान घालताना तर तेव्हापासूनच तुम्ही स्तोत्र मंत्र तुमचे काय असतील ते त्यांना सुरुवात करून द्या। तर मी अशाच प्रकारे सेवा करत असते। देवपूजा करण्यासाठी आपल्याला 15 ते 20 मिनिट लागतातच, तर तेवढ्या वेळेत आपण आपले स्तोत्र मंत्र जे काही आहे ते करून घेऊ शकतो। तर मी अशाच प्रकारे करत असते आणि देवपूजा जेव्हा होते ना तर मग त्यानंतर लगेच मी काय करते, स्वामींची नित्यसेवा करते आणि मल्हारी सप्तशतीचे 2 अध्याय आणि दुर्गा सप्तशतीचे 2 अध्याय एवढ्याला मला अर्धा तास लागतो। त्या 1 तासात तर माझी पूर्ण सेवा होऊन जाते। आपण जेव्हा देवांना स्नान घालतो तेव्हापासून सुरुवात करून टाकायची स्तोत्रमंत्र आणि नंतर देवपूजा झाली की लगेच आपलं जे वाचन आहे त्याला बसायचं, म्हणजे वेगळा वेळ द्यावा लागत नाही। काही ताई काय करतात की सकाळी अर्धी सेवा करतात आणि संध्याकाळी अर्धी सेवा करतात, तसंही चालतं, पण आपला वेळ कमीत कमी वेळेमध्ये आपण पूर्ण स्वामी सेवा किंवा मग इतर देवांची सेवा कशा प्रकारे करावी, तर हेच आज मी तुम्हाला सांगितलेलं आहे। तर अशा प्रकारे मी करत असते, म्हणून मी तुमच्यासोबत ते आज शेअर केलं। तर इथे आता माझी देवपूजा झाली आणि स्तोत्र मंत्र एका साईडला माझे चालूच आहेत। आणि आज गुरुवार तर माझा एक स्वामी चरित्राचा पाठ असतो, तर त्याच्यामुळे मी साईडला स्वामींची पूजा देखील मांडून घेतली आहे। स्वामींचा फोटो वगैरे छान पुसला, त्यांची जागा मी पुसून घेतली तिथे आणि पाठ टाकला, त्यावरती एक वस्त्र टाकलं, स्वामींची पूजा मांडली, उजव्या साईडला शंख ठेवला, डाव्या साईडला घंटा ठेवायची आहे। तर अशा प्रकारे गुरुवारचं जे व्रत असतं ना तर त्याची पूजा असते। तर इथे आता पूजा करून झाली माझी।
देवाला छान फुलं वगैरे वाहून दिले. त्यानंतर इथे आता छोटीशी रांगोळी घालत आहे. पूजेसमोर आपल्याला रांगोळी घालायचीच असते, कारण की कोणतीही पूजा रांगोळीशिवाय पूर्णच होत नाही आणि जेव्हा आपण रांगोळी काढतो तेव्हा पूजेला पूर्णत्व येतं. तर इथे आता पूजा पूर्ण माझी झालेली आणि जे रोजचं वाचन असतं त्याची जे ग्रंथ असतात ते साईडलाच इथे मी ठेवते देवाऱ्याच्या. आणि स्वामींची पण पूजा मांडून झाली. त्यासमोर पण मी इथे छोटीशी रांगोळी काढली. वारानुसार ज्या रांगोळी असतात त्याचे साचे मी आणलेले आहेत, तर त्याची मी रांगोळी घातली स्वामींच्या पूजेसमोर. तर अशा प्रकारे माझी रोजची पूजा आणि मी सेवेमध्ये काय काय करत असते ते मी तुम्हाला सांगितलेलं. आणि कमीत कमी वेळेमध्ये आपण पूर्ण स्वामी सेवा किंवा इतर देवांच्या सेवा कशा करायच्या आहेत, तर तेच आज मी तुम्हाला सांगितलेलं. कारण की घरात भरपूर कामं असतात, ते करून पण आपल्याला पूर्ण स्वामी सेवा करायची आणि अर्धवट आपली सेवा झाली तर मग आपल्याला दिवसभर म्हणजे करमत नाही. आणि ह्या अडचणी भरपूर ताईंच्या होत्या, तर म्हणूनच मी यावरती एक व्हिडिओ बनवलेला आहे. तर स्वामींची पूजा वगैरे मी मांडून ठेवलेली. तर भरपूर फुलं होती झेंडूचे. तर मग मी म्हटलं आज स्वामींना छान आपण हार करूयात. आणि गुरुवार होता त्याच्यामुळे तर स्वतःच्या हातानं आपण स्वामींसाठी काही केलं तर खूप छान म्हणजे वेगळाच आनंद मिळतो. आणि गुरुवारच्या दिवशी एकामागे एक असे कामं सुरूच असतात. घरातला आवरा, नंतर मग पूजेचं आवरा आणि दिवसभर मग ते चालतं पूजेचं. तर हार बनवलेला इथे. त्यानंतर मग इथे आता पूजा मांडून ठेवलेली. तर पूजेला बसणारच होते, म्हणजे पारायणाला बसणारच होते. त्याआधी मग दिव्याची पूजा करून घेतली. दिव्याला हळदी कुंकू फूल, त्यानंतर घंटीला पण हळदी कुंकू फूल वाहायचं. तर त्यानंतर मग शंख आहे, तर शंखाला हळदी कुंकू लावायचं नाही, त्याला तुम्ही चंदन किंवा मग अष्टगंध लावू शकता. त्यानंतर त्याला पण फूल वाहायचं. त्यानंतर मग इथे आता स्वामींना साखर ठेवली नैवेद्यासाठी. तुम्ही फळ पण ठेवू शकता किंवा मग साखर ठेवू शकता. स्वामींना पाणी पण ठेवलं. त्यानंतर मग स्वामींना फूल वाहलं, हार घालून घेतला मी स्वामींना. त्यानंतर मग इथे आता पारायणाला बसणार. तर मग स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ आहे, तर त्याची सुद्धा आपल्याला पूजा करून घ्यायची. स्वामी ग्रंथाला पण फूल वाहायचं. आणि त्यानंतर मग देवांना धूप वगैरे दाखवली, स्वामींना पण धूप दाखवली, ग्रंथाला पण आपल्याला धूप दाखवायची. तर अशा प्रकारे गुरुवारच्या सेवा पूजा असतात माझ्या. तर इथे आता पारायणाला बसले, सर्व पूजा झालेली आहे. आणि अशा प्रकारे गुरुवारच्या दिवशी म्हणजे इतकं छान वाटतं घरामध्ये, एकदम प्रसन्न वाटतं. अशा पूजा वगैरे होतात घरामध्ये. तर आणि तुम्हाला काही यात समजलं नसेल तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला. तर स्वामींची सेवा इथे झालेली. त्यानंतर मग हळदीचं लेपण वगैरे, उंबरठ्याची पण पूजा केली. आज गुरुवार होता. गुरुवारी, शुक्रवारी, पौर्णिमा, अमावस्या आपल्याला उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे. घरातल्या नकारात्मक ऊर्जा ह्या कमी व्हायला लागतात, बाहेर जायला लागतात. त्यासाठी हळदीचं लेपन हे नक्की करत जा. उंबरठ्याला धूप दीप पण नक्की दाखवत जा तुम्ही. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आज मी तुम्हाला एक अनुभव सांगणार आहे. एका ताईंना छान असा अनुभव आलेला आहे. तर त्या 15 ते 20 दिवस झाल्या ग्रुपला जॉईन झाल्या, त्यांनी सेवा घेतली आणि त्या सेवेला 15 दिवस झाले भक्त करायला लागल्या आणि त्यांना खूप छान असा अनुभव आलेला आहे. तर त्यांची समस्या काय होती ते आधी मी तुम्हाला सांगते, नंतर तुम्हाला सर्व समजेलच. त्यांची समस्या होती, घरगुती प्रॉब्लेम्स होते, फॅमिलीमध्ये वाद होत होते, नवरा बायकोचे भांडणं सगळ्याच घरामध्ये असतात, पण त्यांचे खूप जास्त प्रमाणात होते. तर त्या जेव्हा मला पहिल्यांदा कॉल केला त्यांनी, तर त्या खूप टेन्शनमध्ये होत्या आणि मला विचारत होत्या की ताई कसं होईल, काय होईल. आणि जेव्हा सेवा घेतली तर त्या खूप टेन्शनमध्ये होत्या की ताई नक्की मला फरक पडेल ना. तर मी खूप धीर दिला त्यांना की हा नक्की तुम्हाला नक्की फरक पडेल, तुम्ही मनापासून सेवा करा, दादांवर आणि स्वामींवर विश्वास ठेवा, नक्की सर्व चांगलं होईल. आणि दिलेली सेवा त्यांना मी समजून सांगितली कशी करायची आहे. तर त्यांना इतका वेळ नव्हता भेटत की सेवा करण्यासाठी, कारण की छोटी छोटी मुलं आहेत. तर त्याच्यामुळे घरातलं पण काम करायचं आणि परत सेवा पण करायची आणि घरातले वाद तर वेगळेच.
तर यामुळे त्यांना वेळ नव्हता मिळत. तर मग त्यांनी मला सांगितलं की ताई मला एवढा वेळ नाही मिळत सेवेसाठी. तर मी त्यांना सांगितलं जी तेव्हा जमेल तितकी तुम्ही नक्की मनापासून करा आणि स्वामींवर सर्व सोडून द्या. स्वामी नक्की तुम्हाला अनुभव देतील आणि सर्व काही चांगलं करतील. तर 15 दिवसातच त्यांना खूप छान अनुभव आलेला आहे. जे त्यांच्या मिस्टरांचे आणि त्यांचे वाद सुरू होते, फॅमिली प्रॉब्लेम्स, तर खूप छान त्यांना फरक पडलेला आहे त्यामध्ये. त्यांचे मिस्टर त्यांच्याशी नीट बोलायचे नाही, तर ते आता खूप छान त्यांना बोलायला लागले आहे, त्यांना समजून घ्यायला लागले आहे. तर एवढा छान त्यांना अनुभव आलेला आहे. तर त्या दिवशी पहिल्यांदा त्यांनी मला कॉल केलेला आणि आज कॉल केलेला. तर यामध्ये ना म्हणजे त्या दिवशीच्या बोलण्यामध्ये आणि आजच्या बोलण्यामध्ये म्हणजे इतका फरक आहे जमीन आसमानाचा. तर त्यांना खूप छान अनुभव आलेला आणि ते आज म्हणजे एकदम हसून बोलत होत्या की ताई, ते आज मला सांगत होत्या की ताई तुमच्यामुळे मला सेवा मिळाली आणि तुमच्यामुळेच मला छान अनुभव आलेला आहे. त्यांचे मिस्टर त्यांच्याशी चांगले बोलायला लागले आहेत. तर मी त्यांना म्हटलं माझ्यामुळे नाही झालं, हे फक्त स्वामींमुळे झालं आणि तुम्ही ते मनापासून केली सेवा, त्याच्यामुळे तुम्हाला अनुभव आलेला आहे. तर अशा प्रकारे त्या ताईंचा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर केला. तर आता मी चालले आहे केंद्रामध्ये. आज गुरुवार आहे, तर गुरुवारी मी केंद्रामध्ये जाते कितीही उशीर हो. तर चला आता केंद्रामध्ये तुम्हाला पण स्वामींचं दर्शन करून देते. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला मग भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.